हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं YT स्टडी AK या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, खूप महत्त्वाची अपडेट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. तर मित्रांनो, आजची अपडेट सांगण्याच्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. तर मित्रांनो, दररोजच्या चालू घडामोडी ज्या असतील दररोज आपण चॅनलवर अपलोड करत असतो. त्यानंतर मित्रांनो, यूट्यूबमध्ये व्हिडिओसुद्धा आपण अपलोड करत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये चालू घडामोडीमध्ये चांगला स्कोर करायचा असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा किंवा जॉईन करा. तर मित्रांनो, आपण आपल्या नवीन अपडेटकडे वळणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील मुलांच्यासाठी हा व्हिडिओ असेल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नवीन भरती SSC GD 2025 त्याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत. त्यानंतर कुणाला किती मार्क आहेत त्यांनी सगळ्यांनी मला मेसेज करायचे आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला योग्य तो रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आपण आपल्या नवीन अपडेटकडे वळणार आहोत. तर मित्रांनो बघा, पहिल्यांदा आपण चर्चा करू की SSC GD 2025 भरती नेमकी कधी चालू होणार आहे. त्यानंतर त्याविषयी तारखा त्यांनी किती डिक्लेअर केलेल्या आहेत यावर आपल्याला चर्चा करायची आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता. तर मित्रांनो बघा, SSC GD 2025. तर मित्रांनो बघा, 27 ऑगस्ट 2024 रोजी मित्रांनो त्याचे फॉर्म चालू होतील आणि 27 सप्टेंबर 2024 रोजी मित्रांनो ते बंद होतील. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा मित्रांनो, भरतीची असणार आहे बघा, डिसेंबर ते जानेवारी 2025 पर्यंत ती पार पाडण्याचा प्रयत्न करतील. तर मित्रांनो, ही होती नवीन अपडेट. ही 2025 ची भरती आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर मित्रांनो, ज्या मुलांना कमी मार्क आहेत SSC GD मध्ये 2024 मध्ये, तर मित्रांनो त्या मुलांनी काय करायचं आहे, पुढच्या भरतीची तयारी करायची आहे. तर मित्रांनो, चांगला अभ्यास करायचा आहे तुम्हाला, जेणेकरून पुढच्या भरतीमध्ये चांगला स्कोर येईल. तर मित्रांनो, आपण पुढच्या अपडेटकडे वळणार आहोत. तर मित्रांनो, अपडेट काय असणार आहे बघा. तर मित्रांनो, ही आहे ITBP. तर मित्रांनो, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस असं या फोर्सचं नाव आहे. तर मित्रांनो, यांच्या वेबसाईटवर येण्याचं कारण असं आहे की मित्रांनो, तुमच्या SSC GD फिजिकलमध्ये बदल केलेला आहे. 2024चं SSC GDचं जे फिजिकल होणार आहे, मुलांचे आन्सर की आत्ताच नुकते आलेले आहे. त्यानंतर स्कोर कार्ड अजून बाकी आहे. तर मित्रांनो, आता जे फिजिकल होणार आहे SSC 2024चं, तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल CRPF फिजिकल घेत होतं याच्या अगोदर. तर मित्रांनो, आता जी फोर्स घेणार आहे ती इंडो तिबेट बॉर्डर पोलीस घेणार आहे. तर मित्रांनो, ITBP जी फिजिकल घेणार आहे त्यांनी नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे, त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघा, आधी आपल्याला रोडवर पळवलं जात होतं, म्हणजे एकदम स्ट्रेट पळवलं जात होतं. तर 5 किलोमीटर पळवलं जात होतं. तर मित्रांनो, आता जे तुम्हाला फिजिकल होणार आहे बघा, मुलांच्यासाठी 5 किलोमीटरच असणार आहे, पण मित्रांनो सर्कलमध्ये असणार आहे, म्हणजे ग्राउंडवरती असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आत्तापासूनच काय करायचं आहे, जर तुम्हाला रस्त्यावरती जर सवय असेल तर मित्रांनो, ग्राउंडवरती तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा एकदा जाऊन आलेलं बरं. कारण मित्रांनो, अचानक तुम्हाला ग्राउंडवरती एका पायावर लोड येणार नाही. तर मित्रांनो, पोलीस भरतीचे जे विद्यार्थी प्रॅक्टिस करतात त्यांना माहीत असेल की एका पायावर लोड येतो. त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्रातील मुलांना माझं असं सांगणं आहे की SSC GDचं जे फिजिकल आहे ते सर्कलमध्ये होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्कलची सवय लावायची आहे. तर मित्रांनो, ही होती अपडेट. आता कॅलेंडर पाहिलं त्यानंतर मित्रांनो, SSC GDची जी महत्त्वाची अपडेट होती मी तुमच्यापर्यंत आणण्याचं काम केलेलं आहे. आणि मित्रांनो, तुमचं जे फिजिकल आहे बघा, तर मित्रांनो, हे जे तुमचं फिजिकल होणार आहे बघा, तर मित्रांनो, तुमचं फिजिकल जे चालू होईल ते मित्रांनो जूनमध्ये चालू होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो बघा, 1 ते 15 तारखेपर्यंत तुमचं फिजिकल होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, त्या अनुषंगाने प्रॅक्टिस करायची आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर अजून फिजिकल चालू केलं नसेल तर तुम्हाला फिजिकलसुद्धा चालू करायचं आहे. तर मित्रांनो, आणि तुमचा जो निकाल असणार आहे बघा, म्हणजे मित्रांनो तुमचं जे स्कोर कार्ड येणार आहे ते मित्रांनो 1 मे पासून, म्हणजे कालपासून सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, 10 तारखेपर्यंत तुमचं स्कोर कार्ड येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मित्रांनो नक्की लाईक करा. परत भेटू नवीन अपडेटसोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.